नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. पाठ 6वा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या पाठाच्या 3ऱ्या भागात आपले स्वागत आहे. आपण या 3ऱ्या भागामध्ये उर्वरित प्रश्नोत्तर पाहत आहोत. प्रश्न 3रा आपला चालू आहे. उत्तरा क्रमांक 3, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 20 आणि 21. आता वेळ झाली आहे वाचनाची. मी नेहमीप्रमाणे 2 मिनिट आपल्याला देते. आपण सगळ्यांनी हा परिच्छेद वाचायचा आहे. तुमची वेळ सुरू झाली आहे. मला वाटतं आपला परिच्छेद वाचून झाला असेल. आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया. प्रश्न 3रा, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1, आकलन कृती. यातला पहिला प्रश्न आहे, आकृतिबंध पूर्ण करा. ऑलिम्पिक सामन्यात यशस्वी खेळाडूंना दिला जाणारा सन्मान. बघा बरं काय उत्तर आहे तुमचं. मिळालं उत्तर. उत्तराकडे वळण्या अगोदर एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की भूमध्य खोऱ्यामध्ये आढळणारी वृक्षांची एक लहान जमात आहे ज्याचं नाव ऑलिव्ह वृक्ष. त्या ऑलिव्हच्या फळांपासून मिळणाऱ्या ऑलिव्ह तेलासाठी हे वृक्ष प्रसिद्ध आहे आणि या महत्त्वपूर्ण झाडाची फांदी त्यांचा हार बनवत असत आणि ती खेळाडूंना घालत असत. बरोबर. उत्तर आहे तुमचं पहिलं, यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. त्यानंतर दुसरं उत्तर आहे त्यातलंच, यशस्वी स्पर्धकाचे प्रचंड स्वागत करत या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. कारण ही ऑलिम्पिक ही पूर्ण देशाची आहे आणि त्यामुळे यथोचित सन्मान त्यांचा केला जातो. उत्तर तसंच्या तसं परिच्छेदामध्ये आहे. जाऊया आता पुढच्या स्लाइडवर. पुढचा प्रश्न आहे दुसरा, सहसंबंध लिहा. त्यातला पहिला आहे विशाल मैदान. मैदान कसं आहे तर विशाल आहे. आता असंख्य, असंख्य काय आहे. वरून दुसऱ्या ओळीवर उत्तर आहे असंख्य खोल्या. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 776 सामने सुरू झाले तर इसवी सन पूर्व 394 काय झालं. याच परिच्छेदात शेवटची ओळ बघा, सामने बंद पडले. हवं असेल तर पेन्सिलीने टिकमार्क करत चला उत्तर तुम्ही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. कृती 2, आकलन कृती. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. विधान दिलेलं आहे, इसवी सन पूर्वी 394 मध्ये ऑलिम्पिक सामने बंद पडले. याचं कारण त्यांनी दिलेलं आहे, पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला म्हणजे संपुष्टात आली. ब
खेळाडू जखमी होतात. क. जागेअभावी आणि ड. अंतर्गत राजकारणामुळे. ह्यातलं योग्य उत्तर काय आहे? तुम्ही टिक केलंच असेल अर्थात. योग्य उत्तर आहे पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला. ग्रीक सत्ता संपली आणि ऑलिम्पिकचे सामने बंद पडले. मुलांना पुन्हा एकदा सांगते, योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. हे करताना ते विधान तुम्हाला लिहिणं अत्यावश्यक आहे आणि जे पण तुम्ही कारण निवडून लिहाल या 4 पर्यायांपैकी त्याला अंडरलाईन करायची आहे. ठीक. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आकृतिबंध पूर्ण करा. ऑलिम्पिक विलेजची वैशिष्ट्ये. आता वैशिष्ट्य काय आहे? तर खेळाचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार. पहिल्याच ओळीमध्ये परिच्छेदामध्ये ही उत्तर आहे हे. त्यानंतर दुसरं उत्तर आहे स्त्री व पुरुष खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती. हे ऑलिम्पिक विलेजचं वैशिष्ट्य आहे. आता वेळ आहे स्वमताची. कृती 3 स्वमत. आणि प्रश्न दिलेला आहे ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झालेल्या भारतीय खेळाडूंचा आपल्या देशात कशा प्रकारे सन्मान केला जातो यावर थोडक्यात तुमचे विचार लिहा. अर्थात तुम्ही व्हिडिओज वगैरे बघत असता ऑलिम्पिकचे, त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तरं लिहू शकाल. पण ॲज अ मॉडेल आन्सर म्हणून मी माझं उत्तर सांगते. भारतामध्ये असंख्य खेळाडू ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झालेले आहेत किंवा मानकरी ठरलेले आहेत. त्यांना कोणतंही पदक मिळालं तरी संपूर्ण देश त्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असतो. इतकंच नव्हे तर तो खेळाडू ज्या राज्याचा आहे त्या राज्यात त्यांना सरकारी खात्यामध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये मोठ्या पदावर त्यांची नेमणूक केली जाते आणि त्याला चांगल्या हुद्द्याची नोकरी दिली जाते. तसेच लाखो रुपयांची धनराशी त्यांना दिली जाते. लाखो रुपये ॲज अ टोकन ऑफ लव किंवा अवॉर्ड म्हणून त्यांना दिले जातात. आणि याशिवाय भारत सरकारतर्फे त्या खेळाडूचा सन्मान करून, आता खेळामध्ये आपल्याला पुरस्कार देतात तुम्हाला माहिती असेल, अर्जुन पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार. मग वाक्य मी असं फ्रेम करते की भारत सरकारतर्फे त्या खेळाडूंचा सन्मान करून अर्जुन किंवा पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. भारतातील विविध संस्थाही त्यामध्ये मागे नाही आहेत. अनेक मान्यवर संस्था असतात सामाजिक क्षेत्रामध्ये, त्यासुद्धा ह्यांना बोलवत असतात, पाचारण करतात, त्यांचा गौरव करत असतात. तर त्या संस्थाही खेळाडूंचा यथोचित सत्कार करतात. देशातील सर्व राज्यांत या खेळाडूंना सन्मान दिला जातो. म्हणजे केवळ महाराष्ट्राचा खेळाडू आहे म्हणून महाराष्ट्र आणि देशाकडून असंच नाही, तर अन्य राज्यांमध्ये सुद्धा त्याला बोलवलं जातं आणि तिथे त्याचा मानसन्मान केला जातो. बघा, तुमच्याकडे अजून वेळ आहे. चांगले परिश्रम घेऊन तुम्ही एखाद्या खेळाची निवड करू शकता आणि त्याच्यामध्ये आपलं कौशल्य दाखवू शकता. एवढ्या साऱ्या मानांचा म्हणजे एवढी सारी पदकं आणि मानकरी होण्याचा मान तुम्हाला मिळू शकतो. नक्कीच विचार करा या गोष्टीचा. चला तर मग आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. उतारा 4, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 21. तुमची वेळ झालेली आहे. 2 मिनिटं देते. उतारा छानपैकी वाचायचं आहे जेणेकरून उत्तरं तिथल्या तिथे तुम्हाला मिळतील आणि अंडरलाईन करून तुम्ही तुमची उत्तरं लिहू शकता किंवा ठरवू शकता. चला.
मला वाटतं परिच्छेद वाचून झाला असेल. आता आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न चौथा. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. पहिला प्रश्न विचारलेला आहे, उत्तरे लिहा. त्यातला पहिला आहे, इसवी सन 1894 साली या देशात ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. कुठला देश आहे तो? वरून दुसरी ओळ बघा परिच्छेदामधली, आणि उत्तर आहे फ्रान्स. दुसरा प्रश्न आहे, ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारे क्रीडा तज्ज्ञ. पुनरुज्जीवन करणारे क्रीडा तज्ज्ञ म्हणजे प्रमुख, आणि पुनरुज्जीवन याचा अर्थ असा आहे की बंद पडलेले सामने पुन्हा नव्याने सुरू केलेले आहे. तर ह्याचं श्रेय कोणाकडे जातं? तर ते आहेत, वरून तिसरी ओळ आहे, ते क्रीडा तज्ज्ञ आहेत फ्रेंचमधील, आणि त्यांचं नाव आहे कुबर्टीन. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा, कोणते लिहा. पहिला प्रश्न आहे त्यातला, मैत्रीचा मंत्र सांगणारे. मैत्रीचा मंत्र कोण देतं आपल्याला? तर अर्थातच ऑलिम्पिक सामने. आणि दुसरा प्रश्न आहे, ऑलिम्पिक सामन्यांच्या व्यवस्थेसाठी नेमलेली समिती. त्या समितीला नाव आहे काय? बरं नाव आहे त्याचं? उत्तर आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. बरोबर? शोधत आहात ना उत्तरं तुम्ही माझ्याबरोबर? परिच्छेद वाचलेला आहे, स्वतःची उत्तरं स्वतः शोधायची आहेत, आणि मी सांगण्याच्या अगोदर तुमची उत्तरं तयार असली पाहिजेत. तर तुमचा सेमिस्टरचा अभ्यास इथेच होऊन जाईल. चला आपण कृती 2 कडे वळूया. आकलन कृती. त्यातला पहिला आहे, सहसंबंध लिहा. पहिलं आहे फ्रान्स. फ्रान्स हे काय आहे? तर नाम आहे. शब्दांच्या 8 जाती आपण अभ्यासल्या आहात, त्यातलं हे स्पेसिफिक नाव आहे. नाम म्हणजे नाऊन. तर फ्रान्स हे नाऊन आहे किंवा मराठीमध्ये नाम आहे. तर अनेक हे काय आहे? मुलांनो, मी वाक्य सांगते. मी अनेक सामने पाहिले. किती सामने पाहिले? अनेक. मी सामने पाहिले या शब्दासाठी अनेक शब्द वापरलेला आहे. म्हणजे मी विशेष माहिती देते, म्हणून अनेक हा शब्द आहे विशेषण. कळतंय ना? आता वेगवेगळे सामने, मग मित्रत्वाची काय? स्पर्धा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला आहे, डॅश पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशांत भरवले जातात. त्याचं साल म्हणजे इयर तुम्हाला बघायचं आहे. त्याचं उत्तर आहे 1986. 1986. तिसरी रिकामी जागा. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. डॅश सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. कुठल्या सामन्यांसाठी जास्त खर्च होतो? अंतर्गत, विदेशी, देशी की ऑलिम्पिक? अर्थातच ऑलिम्पिक सामन्यांसाठी. आता आपण वळतोय कृती 3 स्वमताकडे. ऑलिम्पिक खेळांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मुलांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे, कारण आत्ता आपण जो पाठ अनुभवलाय किंवा वाचलेला आहे, आणि आपण पूर्ण ऑलिम्पिक स्पर्धामयच झालेलो आहोत, त्यामुळे या खेळाची वैशिष्ट्य काय आहे तर ती तुम्हाला नक्कीच सांगता येतील. मॉडेल आन्सरकडे जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा ऑलिम्पिकचे सामने किती वर्षांनी होतात, ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची आहे. उत्तर येईल असं, दर 4 वर्षांनी घेतली जाणारी ऑलिम्पिकची स्पर्धा आहे. संपूर्ण जग या खेळामध्ये सहभागी होतं.
प्रत्येक देशाचे इतर देशांशी मैत्रीचे, आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत ह्या हेतूने ह्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री आणि पुरुष यांना या खेळामध्ये समान संधी उपलब्ध करून दिल्या जातात. इथे जातीभेद, वर्णभेद काहीही नसतो आणि या खेळाच्या निमित्ताने जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे म्हणून एकमेकांशी बंधुभावाने वागलं पाहिजे अशी ही स्पर्धा आपणास प्रेरणा देते. हे या ऑलिम्पिक खेळाचं वैशिष्ट्य आहे. कारण जागतिक स्तरावर हा खेळ खेळला जातो. त्यामुळे जागतिक दर्जाचे प्रत्येक देशातून आलेले असे खेळाडू असतात आणि त्यांचे एकमेकांशी संबंध किती चांगले आपुलकीचे असतात वगैरे वगैरे. आणि हेच या ऑलिम्पिक खेळाचं वैशिष्ट्य आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. उतारा क्रमांक 5, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 21. वेळ झाली आहे तुमच्या वाचनाची. चला तर मग. मला वाटतं आता तुमचा परिच्छेद वाचून झाला असेल. आता आपण प्रश्नांकडे वळतोय. प्रश्न 5. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा. त्यामध्ये प्रश्न विचारलाय उतार्यात आलेले विदेशी खेळाडूंची नावे. ऍक्च्युली आलेल्या हा शब्द योग्य आहे. उतार्यात आलेली विदेशी खेळाडूंची नावे. ठीक आहे, चला. कोण आहेत ते दोघं जण? पहिल्याच ओळीत दिलेलं आहे जेसी ओवेन्स आणि दुसरं कोण आहे? एमिल झेटोपेक. बरोबर. प्रश्न दुसरा आहे चूक की बरोबर ते लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद केला जातो. मुलांनो, एखाद्या संघामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, देशाचे लोक एकत्रितपणे एकाच संघातून खेळत असतात. त्यामुळे जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद केला जात नाही आणि म्हणून हे उत्तर चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे दुसरा. जेसी ओवेन्स हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू आहे. तर जेसी ओवेन्स हा कुठला खेळाडू आहे? अमेरिकेचा आहे, आफ्रिकन वंशाचा. त्यामुळे तो झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू नाहीये. म्हणून हे विधान चुकीचं आहे. ठीक. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
प्रश्न असा दिलेला आहे, क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते कारण. आता पर्याय दिलेत 4, त्यांचं मी वाचन करते. जो योग्य पर्याय तुम्हाला वाटेल त्याला टिक करा. अ. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद होतो. ब पर्याय आहे, क्रीडेच्या क्षेत्रात पंच असतात. क पर्याय आहे, क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. आणि शेवटचा पर्याय ड, क्रीडेच्या क्षेत्रात न्याय असतो. मला वाटतं तुम्ही उत्तर डिसाईड केलं असेल आणि उत्तर आहे क, क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. मग तुम्ही उत्तर असं लिहाल, क्रीडेच्या क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळते कारण क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही. प्रश्न दुसरा, कोण ते लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, अमेरिकेतील वंशाने आफ्रिकी असणारा खेळाडू. आत्ताच आपण चुकी बरोबर तिथे पाहिलेलं आहे. त्याचं नाव आहे जेसी ओवेन्स. दुसरा प्रश्न आहे, मानवी रेल्वे इंजिन अशी ख्याती मिळवणारा खेळाडू. अशी नाहीये, ते अशी चुकून झाले. शामृगातला श हवा तिकडे. अशी ख्याती मिळवणारा खेळाडू कोण आहे बरं? तर एमिल झेटोपेक. ह्याला मानवी रेल्वे इंजिन असं ख्याती किंवा प्रसिद्धी मिळालेली आहे. पुढच्या स्लाइडवर जाऊया आपण. कृती 3 स्वमत. प्रश्न विचारलेला आहे, क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद, धर्मभेद व वर्णाला थारा नसतो. सर्वांना समान संधी हेच क्रीडेचे ब्रीदवाक्य असते. ब्रीदवाक्य म्हणजे स्लोगन. त्यावर तुमचे विचार स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला हे काय वाटतं की हे ब्रीदवाक्य आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की खरंच जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद याला थाराच नाहीये? तुम्हाला उत्तर तुमचं द्यायचंच आहे, पण मॉडेल आन्सर मी देते की असं अपेक्षित आहे. बघा, क्रीडेचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच असतं. क्रीडा सर्वांसाठी मुक्त असते. तिथे जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद मानलेच जात नाही. कारण क्रीडेचं ब्रीदवाक्य तेच आहे. काय आहे ते वाक्य? की सर्वांना समान संधी प्राप्त करून देणं. बरोबर? त्यामुळे इथे जातीभेद, धर्मभेद आणि वर्णाला अजिबात थारा नसतो. खेळाडूंच्या कुवतीनुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार तो खेळाडू खेळामध्ये पारंगत होत असतो. यावरून त्याची श्रेणी ठरत असते. आपल्या देशाचंच उदाहरण आपण इथे घेऊ शकतो. बघा, देशामध्ये विविध प्रांतातून, विविध भागातून, विविध जाती धर्माचे खेळाडू एकत्र येऊन खेळतात. जसे हॉकीचा संघ आहे, क्रिकेटचा संघ आहे, कबड्डीचा संघ आहे, असे अनेक खेळाचे संघ आहेत. त्यातील प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या प्रांतातून आला असतो. त्याची संस्कृती वेगळी असते, त्याची जात वेगळी असते, त्याचा धर्म वेगळा असतो, त्याचा वर्ण वेगळा असतो. बरोबर? मग त्यांच्यामध्ये वेगळेपण जरी असलं तरी ते खेळाडू जेव्हा देशासाठी तो खेळाडू खेळत असतो ना, तेव्हा हे सगळं तो विसरत असतो आणि हे भेदभाव न करता एकोप्याने एकत्र येऊन केवळ माझ्या देशाला जिंकायचं आहे हाच विचार किंवा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे खेळाडू संघ भावनेने एकत्र खेळत असतात. बरोबर? तर हेच याचं उत्तर आहे. तुम्हाला सुद्धा हे उत्तर नक्कीच पटलं असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. उतारा क्रमांक 6, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 21 वरचा उतारा आहे. तुमची वेळ झाली आहे वाचनाची. चला तर मग.
मला वाटतं तुम्ही वाचला असेल पॅसेज. आता आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न 6. पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे सहसंबंध लिहा. त्यातला पहिला आहे अबेबे बिकिला हा लांब पर्यायाची शर्यत असं दिलेला आहे. म्हणजे तो लांब पल्ल्याच्या लॉंग डिस्टन्सच्या शर्यतीमध्ये असतो. तर फॅनी बँकर्स काय आहे? तर फॅनी बँकर्स 100 व 200 मीटरच्या शर्यती 100 व 200 मीटरची शर्यत एवढं लिहिलं तरी चालेल. वरून तिसरी ओळ बघा किंवा वर्कबुक पेज नंबर 75 वर पहिलीच ओळ आहे, त्याच्यात ते उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे दुसरा, प्रयत्नवादाचा संदेश देणारा. आता प्रयत्नवादाचा संदेश कोण देतो? तर अर्थातच ध्वज देतो. मग आपल्याला प्रश्न विचारलाय क्षुद्र विचारांचा अहंकार घालवणारी, म्हणजे वाईट विचार मनातले घालवणारी अशी कोण आहे? ज्योत. जी मशाल आपण प्रज्वलित करतो ती मशाल, पण ती मशाल म्हणजे संपूर्ण, आणि जो दिवा पेटत असतो त्याला ज्योत असं म्हणतात. मग ही ज्योत क्षुद्र विचारांचा अहंकार घालवणारी अशी आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आकृतिबंध पूर्ण करा. प्रश्न विचारला आहे ध्वजावरील 5 वर्तुळे जगाला देत असलेले संदेश. आता कुठले 2 संदेश ही वर्तुळ आपल्याला देतात? एक समतेचा संदेश आणि दुसरा आहे विश्वबंधुत्वाचा संदेश. पुढच्याकडे प्रश्नाकडे वळूया आपण. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. त्यातला पहिला विचारलेला प्रश्न आहे अबेबे बिकिला हा कुठला खेळाडू होता? पहिल्याच ओळीत उत्तर आहे अबेबे बिकिला हा आफ्रिकेतील इथिओपियाचा खेळाडू होता. तुम्ही अंडरलाईन करत जा तुमच्या वर्कबुकमधल्या पॅसेजमध्ये, म्हणजे उत्तरं तुमच्याकडे तिथल्या तिथे होऊन जातील. फक्त तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल किंवा नंतर लेक्चर संपल्यानंतर तुम्ही लिहित जा. दुसरा प्रश्न आहे हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्षे अजिंक्यपद कोणत्या देशाने टिकवले? मुलांनो, जेव्हा आपण पाठ वाचला त्यावेळेला मी एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं आणि ती व्यक्ती म्हणजे मेजर ध्यानसिंग. बरोबर. आणि यांचं नाव कशाला घेतलं होतं मी? मी ध्यानसिंग म्हणाले, ध्यानसिंग नाहीये, ध्यानचंद. यांना हॉकीचं जादूगार असं म्हटलं होतं. आणि बऱ्याचदा लोकांना असं वाटायचं की त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये मॅग्नेट घातलेला आहे आणि त्या मॅग्नेटमुळे तो बॉल त्यांच्या त्या स्टिकवरून घसरत नाही, तर त्याला चिकटूनच जातो. तर हे अजिंक्यपद अनेक वर्ष केवळ आणि केवळ या हॉकीच्या जादूगारामुळे भारताकडे येत होतं. आणि उत्तर आहे त्यामुळे हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद भारत देशाने टिकवलं. यूट्यूबवर नक्कीच जा आणि मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढा. खूप छान माहिती तुम्हाला येईल. यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग जे आहेत त्यांना दुसऱ्या देशाने कसं विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे वगैरे वगैरे. तर खूप छान किस्से आहेत, तुम्हाला ते नक्कीच आवडतील. नक्कीच यूट्यूबवर जा आणि ते पहा. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. विधान दिलेलं आहे त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे. आता ती वर्तुळ आपल्याला काय संदेश देत आहेत? तर पर्याय आहे अ समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात. ब पर्याय आहे असमतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात. आणि क पर्याय आहे समतेचा व शत्रुत्वाचा संदेश खेळाडूंना देत असतात. चौथा पर्याय आहे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. बरोबर. आता हा ध्वज आहे 5 खंडांचा 5 वर्तुळांचा प्रतीक असलेला, तर हा कुठल्याही देशापुरता मर्यादित नाहीये, तर हा जगासाठी आहे.
आणि म्हणून उत्तर आहे ड, समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. आता मी एक उत्तर पूर्ण करते इकडे आणि मग आपण हा पिरियड इकडे, हा व्हिडिओ इकडे थांबूया. कृती 3 स्वमत. प्रश्न आहे, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ यातून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळते ते सांगा. आता ही कोणती प्रेरणा मिळते ती कुठून सांगायची, तर ऑलिम्पिक सामन्याच्या अनुषंगाने तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर असं आहे, 5 वर्तुळं एकमेकांमध्ये गुंफून जो गोफ बनलेला आहे त्या गोफाचं चित्र ऑलिम्पिकच्या ध्वजावर रेखाटलेलं आहे किंवा काढलेलं आहे. तर ही 5 वर्तुळं कशाचं प्रतीक आहे, तर ही 5 वर्तुळं जगामध्ये असलेल्या 5 खंडांचं प्रतिनिधित्व करतात. आणि जणू काही हे 5 खंड एकमेकांशी मैत्रीच्या धाग्याने जोडले गेले आहेत. ही ऑलिम्पिकची 5 वर्तुळं आपल्याला समतेचा, ऐक्याचा व विश्वबंधुत्वाचा संदेश देतात. जगातील सर्व लोकांशी प्रेमाने, सद्भावनेने व आपुलकीने वागण्यास आपल्याला शिकवतात. संपूर्ण विश्व आपलं कुटुंब आहे असं ते आपणास सांगतात. 5 वर्तुळांच्या गोफाच्या जवळ त्या ध्वजस्तंभाच्या बाजूला तेवत असणारी ज्योत किंवा मशाल आपल्या हृदयातून वाईट विचारांचा अंधकार मिटविण्याचा संदेश देते. हे उत्तर इथे अपेक्षित आहे. उर्वरित प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.